ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 13वा. क्षेत्र क्षेत्रज्ञ युग. ज्ञानलक्षणे भाग 24वा. आचार्योपासन भाग 7वा. ओव्या आहेत 421 ते 430. ज्ञानदेव गुरुसेवेचे वर्णन करत आहेत. मीची होईन सुवारू, वोगरीन उपहारू, आपण पे श्री गुरु बोवाळीन. श्री गुरूंचा स्वयंपाक करणारा आचार्य मीच होईन व त्यास फराळाचे वाढीन व मी आपलेपणाने श्री गुरुना ओवाळीन. जे वेळी देवो आरोगिती, तेव्हा पाती करू मीची पाती, मीची होईन पुढती देईन विडा. श्री गुरु जेव्हा भोजन करतील तेव्हा त्यांच्या पंक्तीला बसणारा मीच होईन व भोजन झाल्यानंतर मीच पुढे होईन आणि त्यांना विडा देईन. ताट मी काढीन, सेज मी झाडीन, चरण संवाहन मीची करीन. श्री गुरूंचे भोजन केलेले पात्र मीच काढीन व त्यांचा बिछाना मीच झाडीन व त्यांचे पाय मीच चेपीन. सिंहासन होईन आपण, वरी गुरु करीती आरोहण, होईन पुरेपण वोळगेचे. मी स्वतः सिंहासन होईन, त्यावर गुरु बसतील व सेवेचे पुरेपण होईन, म्हणजे संपूर्ण सेवा करीन. श्री गुरुचे मन जया देईल अवधान, तो मी पुढा होईन चमत्कारू. श्री गुरूंचे मन जिकडे लक्ष देईल ती वस्तू मीच होईन, असा चमत्कार मी करीन. तया श्रवणाचे अंगणी, होईन शब्दांची या अक्षौहिणी, स्पर्श होईन घसणी अंगाची या. श्री गुरूंच्या श्रवणरूप अंगणात असंख्य शब्द मी होईन, त्यांचे अंग ज्याला घासेल तो स्पर्श विषय मीच होईन. श्री गुरूंचे डोळे अवलोकने स्नेहाळे, पाहाती ती सकळे होईन रूपे. श्री गुरूंचे डोळे कृपादृष्टीने ज्या ज्या वस्तू पाहतील त्या सर्व मीच होईन. तिये रसने जो जो रुचेल, तो तो रसुम्या होई जेल, गंध रूपे की जैल प्राणसेवा. त्यांच्या जिव्हेला जो जो रस आवडेल तो तो रस मी होईन आणि मी गंधरूप होऊन त्यांच्या घ्राणांची सेवा करीन. एवं बाह्य मनोगत श्री गुरुसेवा समस्त, वेटाळीन वस्तुजात होऊन या. याप्रमाणे सर्व वस्तू मात्र मी होऊन श्री गुरूंची सर्व बाह्य सेवा मी व्यापीन, असे त्याचे मनोगत असते. जव देह हे असेल तव वोळगे ऐसे कीजेल, मग देहांती नवल बुद्धी आहे. हा देह जेथपर्यंत उभा आहे तेथपर्यंत माझ्याकडून अशी सेवा केली जाईल व देह पडल्यानंतरही सेवा करण्याची आश्चर्यकारक आवड बुद्धीमध्ये मी धरीन. गुरु व शिष्य असे जरी दोघे दिसत असले तरी तिथे अद्वैतच नांदत असतं. हाच भाव शिष्याच्या वागण्यातून वेळोवेळी प्रकट होत असतो. ज्ञानदेव गुरूंची बाह्य सेवा शिष्य कशी करतो त्याविषयी वेगवेगळी मनोराज्य करत आहेत. गुरूंसाठी स्वयंपाक करणारा आचारी, त्यांना जेवायला वाढणारा वाढपी, सर्व काही आपणच व्हावं अशी शिष्याची मनीषा असते. त्यांच्या भोजनाच्या पंक्तीला बसणारेही आपणच व्हावं अथवा जेवणानंतर त्यांना विडा सुद्धा आपणच द्यावा. इतकंच काय तर त्यांच्या भोजनाचं पात्र सुद्धा आपणच काढावं, त्यांचा बिछाना झाडावा, त्यांचे पाय चेपावे असं त्याला वाटत असतं. गुरु बसतील ते सिंहासन आपणच व्हावं. श्री गुरूंचं मन जिथं जिथं जाईल ती वस्तू आपणच व्हावे. ते ऐकतील तो शब्द, त्यांना होईल तो स्पर्श, सारे काही आपणच व्हावं. त्यांचा दृष्टीविषय आपणच व्हावं. त्यांना आवडणारा रस होऊन त्यांची रसना सेवा करावी आणि त्यांना आवडणारा गंध होऊन घ्राणसेवाही आपणच करावी. त्यांच्या भोवतालीच्या सर्व वस्तू आपणच व्हावं. अशा प्रकारे सर्व सेवा करून त्यांना आपण सुख द्यावं असं शिष्याला वाटत असतं. ज्ञानदेव गुरूंशी अभिन्न राहून अद्वैत साधू इच्छितात. आत्यंतिक अनन्य भाव त्यांच्या आचार्योपासन शब्दावरील व्याख्यानातून व्यक्त झालेला आहे. पुढे देहपातानंतरही शिष्य गुरुसेवा करण्याची कशी आवड बाळगतो त्याचे वर्णन ज्ञानदेव करतात. तो भाग आपण उद्या पाहू.